नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. वनमृदा. वनमृदा खालीलपैकी कोणत्या रंगाची असते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वनमृदा पहा गडद तपगिरी या रंगाची या ठिकाणी वनमृदा असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलं. नेफा. नेफा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर अरुणाचल प्रदेश बघा या राज्याचं नेफा हे त्यांचं जुनं नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय. जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जगामधला सर्वात मोठा महासागर म्हणजे पहा पॅसिफिक हा महासागर जगामधला सर्वात मोठा तो या ठिकाणी महासागर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा या ठिकाणी काय विचारलाय. तवांग. तवांग हे ठिकाण विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर याचं योग्य उत्तर काय असेल? तवांग बघा हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यामधलं बघा महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पहा. मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा सोपा प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. मणिपूरची राजधानी कोणती आहे? इम्फाळ बघा हे शहर मणिपूरची राजधानी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा पहा. रावत भाटा. रावत भाटा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प असेल? सर्वांनी सांगायचे पहा. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधला बघा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे हा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7व्या ठिकाणी काय विचारलं. उत्तर गोलार्धामधला. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? सर्वांनी सांगायचे पहा. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? याचे योग्य उत्तर काय असेल पहा. पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. ताजमहल विचारलाय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? ताजमहल पहा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असून तो यमुना नदीच्या काठावर आहे. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर असून तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय पहा. भारतामधला सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? भारतामधला सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता असेल? सर्वांनी सांगायचे बघा. परमवीर चक्र. परमवीर चक्र भारतामधला सर्वात या ठिकाणी शौर्य पुरस्कार आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक आणि चालक बघा या सर्वांसाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला बघा हे सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सार्क या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतो. सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू नेपाळ या देशामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? कोयना ही नदी पहा कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. कृष्णा ही नदी कोयना नदीची उपनदी आहे. विषय क्रमांक पुढचा पहा या ठिकाणी काय विचारलंय. मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली होती?
बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुंबई येथे पहिली कापड गिरणी सन 1854 या वर्षी पहा मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू झाली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यमालेमध्ये विचारले सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सर्वांना माहिती आहे बघा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे कोणता आहे? तर पृथ्वी ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बाबा भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? आकाराने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? सर्वात मोठं राज्य कोणतं आहे भारतामध्ये आकाराने? राजस्थान हे राज्य भारतामध्ये सर्वात मोठं राज्य आहे आकाराने. सर्वात लहान विचारले तर गोवा राज्य पहा आकाराने सर्वात या ठिकाणी लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक 6 वेबसाईटच्या मुखपृष्ठाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. वेबसाईट म्हणजे आपल्या या ठिकाणी वेबसाईट असते ना, वेबसाईटच्या प्रथम पेजला आपण काय म्हणतो? होम पेज म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? ग्रामगीता संत तुकडोजी महाराजांनी पहा ग्रामगीता लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे? 36 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा पीपल्स एज्युकेशन सोसायटी. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पीपल एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी बघा त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं आहे? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा हे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर बघा या राष्ट्रपतीने यांना असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा कोहिमा विचारले कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? इटानगर आहे. मेघालयची कोणती आहे? मेघालयची शिलाँग आहे. नागालँडची कोहिमा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? सूर्यग्रहण बघा नेहमी अमावस्येला होत असते बघा सूर्यग्रहण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती असतो? पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती असतो? सोपा प्रश्न आहे पहा. पाण्याचा उत्कलनांक बिंदू हा 100°C आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत पहा? भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पंडित रविशंकर. आता कोणी चुकायचं नाही पहा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. PYQ प्रश्न आहे हा. पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पंडित रविशंकर बघा हे सितार वादक होते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड हा किल्ला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा मध्यबिंदू कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? नागपूर बघा या शहरामध्ये भारताचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर बघा काय पाहिजे? डेहराडून या शहरामध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा पांझरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? सर्वांनी सांगायचं पहा पांझरा नदीच्या काठावर शहर कोणतं असेल? धुळे हे शहर पांझरा नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला 1 लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी 1 लाईक जरूर या ठिकाणी करायचं आहे. विषय क्रमांक पुढचा पहा विद्युतधारा हे खालीलपैकी विद्युतधारा याच्यामध्ये बघा आपण काय मोजतो? सर्वांनी सांगायचे विद्युतधारा कोणत्या एककामध्ये मोजतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा हा आताच बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. विद्युतधारा या एककामध्ये आपण एम्पियर बघा विद्युतधारा मोजण्याचं एकक कोणतं आहे? एम्पियर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन बघा, या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. रामकृष्ण मिशन बघा, यांची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? सोपा प्रश्न. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे? बघा, सन 1982 सर्वांनी या ठिकाणी लक्ष, या ठिकाणी वर्ष बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर या ठिकाणी विचारलंय कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी बघा भीमा नदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मोडक सागर हे धरण कुठे आहे? बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? बघा, हापूस आंब्यासाठी या ठिकाणी रत्नागिरी या जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं? फणसाड हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड रायगड बघा, या जिल्ह्यामध्ये फणसाड हे अभय अरण्य आहे. राधानगरी अभय अरण्य बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. सर्वांनी बघा पाठ करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला? एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, प्रश्न झाला होता आपला, घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपट या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे. तर या पुरस्काराची सुरुवात बघा सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 कांजीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न काय होता? कांजीरंगा नॅशनल पार्क हे कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? कांजीरंगा सर्वांना माहीत आहे, एकशिंगी गेंडा. आसाम या राज्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क उत्तराखंड राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओझोन दिन. बघा, हा पण महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ओझोन दिवस हा 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिवस असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन. बघा, मागील परीक्षामध्ये पण प्रश्न विचारण्यात आला होता. हा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा पारित झाला होता? बघा, हा अधिनियमन बघा सन 1994 या वर्षी बघा हा अधिनियमन पारित झाला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय होतं? सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद बघा ब्राझील या देशामध्ये संपन्न झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, पुल्लर लेणी या ठिकाणी विचारल्यात कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पुल्लर लेणी बघा, या ठिकाणी पुल्लर लेणी नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भामरागड टेकड्या सर्वांनी सांगायचे, भामरागड आणि चिरोली बघा या टेकड्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे? सर्वांना माहीत आहे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी साक्षरता दर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, WTO म्हणजे काय? आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? सन 1995 पहा WTOची स्थापना ही झालेली आहे. बघा, प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय. बघा, आता झाला होता प्रश्न आपल्याकडे, WTO जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते?
बघा कालच्या व्हिडिओमध्ये बघा प्रश्न झाला होता, सन 1969 या वर्षी भारतामधील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य कोणतं आहे? तामिळनाडू बघा हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर असलेलं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे KR नारायण बघा यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान PYQ प्रश्न आहे पहा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केलेली आहे? तर ॲनी बेझंट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक केव्हा झाली? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक केव्हा झाली? 9 डिसेंबर सन 1946ला पहा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? धन विधेयक, केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण या ठिकाणी 12 सदस्य नियुक्त करतात. क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही. विषय क्रमांक पुढचा पहा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये कशाची त्यांनी स्थापना केली होती? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये समता संघ त्यांनी स्थापन केला होता. समता संघ. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, फायकोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? फायकोलॉजी या शास्त्रामध्ये बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये आपण शैवालचा अभ्यास करतो. शैवाल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? पहिले महायुद्ध सर्वांनी सांगायचे सन 1914 या वर्षी बघा पहिले महायुद्ध सुरू झाले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी मिठाचा कायदा मोडला? मिठाचा कायदा बघा त्यांनी दांडी या ठिकाणी बघा मोडला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? राष्ट्रीय सभेचे पहिले ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी बघा भरले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, आझाद हिंद सरकार यांची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अंदमान व निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? अंदमान व निकोबार बघा ही बेटे कोलकाता उच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? सर्वांनी सांगायचे पहा, विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. विषय क्रमांक 40 बघा या ठिकाणी काय विचारलं? केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव काय आहे? केशव कुमार बघा हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? केशव कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई लिपिक चालक बघा या सर्वांसाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण या ठिकाणी
सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि WhatsAppला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.